गटारी या मी कॉन्क्रीटच्या केलेल्या आहेत RCCच्या। तसेच मुख्य रस्ता जो होता मारुती पार्क ते हरिविठ्ठल नगरपर्यंत जाणारा हा मुख्य रस्ता देखील डांबरीकरणचा केलेला आहे। आशाबाबा नगर मंदिरापासून स्टॉपपासून तर RMSच्या शेवटच्या एंड पॉईंटपर्यंत जाणारा रस्ता हा देखील डांबरीकरण केलेला आहे। तसेच RMSमधील काही रस्ते कॉन्क्रीटीकरण केलेले आहेत, काही डांबरीकरण झालेले आहेत। त्याचप्रमाणे प्रभाग 7 मधील शिवकॉलनी असेल, इतर भाग असेल, तेथील ओपन स्पेस ह्या सुयोग्य कशा होतील, संरक्षक भिंती वगैरे करून आणि कंपाऊंड करून पेवर ब्लॉक टाकलेले आहेत। लोकांना सकाळी मॉर्निंग वॉक करण्याकरता पेवर ब्लॉकचे देखील पाथवे तयार केलेले आहेत। तसेच शिवकॉलनीतील गट नंबर 53 यामध्ये ज्या अंगणवाडीच्या शाळा ह्या खोल्या रिकाम्या पडलेल्या होत्या, त्या खोल्यांमध्ये हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना हा सुरू केलेला आहे गेल्या 4 वर्षापासून। त्यात आता आजतागायत 2775 नागरिकांनी त्याच्या फ्री OPDचा लाभ घेतलेला आहे। त्याचप्रमाणे प्रभाग 7 मध्ये विविध स्वरूपाचे सांस्कृतिक कार्यक्रम हे आयोजित केले गेलेले आहेत। सर्व प्रकारचे भागवत सप्ताह आमच्या प्रभाग 7 मध्ये वेळीमिळीने होत असतात। प्रभाग 7 मधील सर्व इन्फ्रास्ट्रक्चरल पॉईंट ऑफ व्ह्यूची कामं, त्याच पद्धतीने विद्यार्थ्यांकरता शैक्षणिकदृष्ट्या वह्या वाटप असतील त्यांची कामं, त्याचप्रकारे प्रभाग 7 मध्ये कोविडच्या काळात जी नागरिकांची परिस्थिती ही बेहाल झालेली होती, त्या काळात मेडिकल कॅम्पचं आयोजन केलेलं आहे। प्रभागातील जुने भांडी करणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांच्याकरता मोफत किराणा वाटपचं काम केलेलं आहे। आणि प्रभाग 7चं विविध स्वरूपाची कामं ही मी गेल्या 5 वर्षात आणि त्यापुढील प्रशासनाच्या 2 वर्ष कार्यकाळात एकूण 7 वर्षात मी कामं करण्याचा प्रयत्न केलेला आहे। अजून काही कामं ही बाकी आहेत, ती येणाऱ्या कालावधीमध्ये ती पूर्ण करावायची। जनतेचा काय प्रतिसाद? जनता ही अतिशय सूक्ष्म स्वरूपाची माझी प्रभाग 7ची आहे। प्रभाग 7च्या जनतेमध्ये अतिशय सुशिक्षित सोज्वळ असा मतदार राजा आहे। सर्वांना माहिती आहे की काम करणारा व्यक्ती कोण। आज निवडणुकीच्या प्रचाराच्या रणधुमाळीत कोणी काही अफवा उठत असतात की सचिन पाटील सर हे कुठल्याही प्रकारची रॅली न काढता फक्त जनतेशी संवाद साधून प्रचार करत आहेत। तर मला जनतेचा कौल काय आहे, जनता कुठल्या स्वरूपात मला स्वीकारते आहे, जनतेच्या अजून कुठकुठल्या अडीअडचणी बाकी आहेत, समस्या बाकी आहेत, त्या मला जाणून घ्यायच्या आहेत। त्याकरता मी व्यक्तिगत डोअर टू डोअर याच्यावर माझ्या प्रचाराचा जास्तीत जास्त मी भर ठेवलेला आहे। आणि रॅली ही 12 आणि 13 तारखेला माझी निघणार आहे। जनतेने मला सांगितलेलं की सर आपल्याला रॅली काढायची आहे, तर 12 आणि 13 तारखेला ही प्रभाग 7 मध्ये रॅली ही काढणार आहे। जनता ही माझ्या पाठीशी आहे। जनतेला माहिती आहे की आजतागायत माझ्या कार्यकाळाच्या पूर्वीच्या जे कोणी नगरसेवक झाले असतील त्यांनी काही कामं केली असतील, केले नसतील असं नाही, पण त्यांच्यापेक्षा खचितच मी जास्तची कामं म्हणजे माझ्या कार्यकाळात जवळजवळ 8 कोटी 12 लाखाची कामं ही इन्फ्रास्ट्रक्चर पॉईंट ऑफ व्ह्यूने केलेली आहे। सामाजिकदृष्ट्या देखील इतर कामं केलेली आहेत, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिकदृष्ट्या देखील कामं केलेली आहेत। त्याच पद्धतीने नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने मेडिकल कॅम्पचे आयोजन केलेलं आहे। विविध प्रकारची कामं ही झालेली आहेत। त्यामुळे नागरिकांचा मला प्रतिसाद हा अतिशय उत्तम मिळत आहे। आपण प्रभागात जात असताना नेमकं आता महिला मतदार असतील किंवा पुरुष मतदार असतील, नेमके कुठले प्रश्न आपल्यासमोर ते मांडत असतात किंवा कुठल्या समस्या मांडत असतात की त्यांना अपेक्षा आहे की आपण निवडून आल्यानंतर ते करावं? माझ्या प्रभागात सर्वात जास्त ज्येष्ठ नागरिक यांची संख्या आहे। ज्येष्ठ नागरिकांकरता मला एक सुयोग्य असं एक हॉल बांधायचा आहे आणि त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांचे त्यांच्या वयानुरूप सांस्कृतिक कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित झाले पाहिजेत। जे धार्मिक कार्यक्रम असतात, हरिपाठाचे, भागवत सप्ताहाचे, ते सदैव त्या ठिकाणी आयोजन करता येईल त्याकरता पूर्ण एक स्टेज तयार करणं, सांस्कृतिक कार्यक्रम घडण्याकरता त्यांचा विरंगुळा झाला पाहिजे। त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने ओपन जिमचं साहित्य हे ओपन स्पेसच्या राहिलेल्या ज्या ओपन स्पेस त्यात निर्माण करणं हे माझं काम आहे। तसेच महिलांच्या दृष्टीने माझा प्रभाग महिलांच्या दृष्टीने अतिशय सुरक्षित आहे। तरी देखील महिलांच्या दृष्टीने आणि पुरुषांच्या दृष्टीने ज्या काही आजकाल चेन स्नॅचिंग वगैरे प्रकार घडत आहेत त्याकरता माझ्या प्रभागातील जे मुख्य चौक आहेत ते मला रामानंदनगर पोलीस स्टेशन व जिल्हापेठ पोलीस स्टेशन यांच्याशी लाईव्ह CCTV कॅमेरे त्या ठिकाणी लावून त्यांचं कंट्रोल हा पोलीस स्टेशनला ठेवायचा आहे, जेणेकरून माझ्या प्रभागात रात्री अपरात्री केव्हाही दिवसाही कुठल्याही प्रकारची समस्या निर्माण तर व्हायलाच नको प्रथमदर्शनी, पण झाली तर त्याचं निराकरण हे लवकरात लवकर करता येईल या दृष्टीने CCTVचा लावण्याचं काम मला करावायचं आहे।